बुलेटिनमध्ये सुरुवातीला गुन्हेगारी विश्वातल्या घडामोडी पाहूया क्राईम रील्स मधून। डोंबिवलीच्या विजयनगरमध्ये हाणामारी झाली। खेळताना मुलीला का बघता असा जाब मुलीच्या वडील, काका आणि चुलत भावांना विचारला। यावेळी मद्यधुंद अवस्थेतील मुलांनी सगळ्यांना बेदम मारहाण केली। यात ते जखमी झाले असून तानाजी आदित्य आणि इतर आरोपींविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील देवरी चेक पोस्ट सध्या लुटीचा अड्डा बनलाय। येणाऱ्या जाणाऱ्या ट्रक चालकांकडून अवैध वसुली केली जाते। लुटमारीबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर खासदार प्रशांत पडोळे यांनी थेट देवरी चेक पोस्टवर भेट दिल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पडोळेंनी केली आहे। अकोल्याच्या बोरगाव मंजू इथल्या राष्ट्रीय महामार्गावर गोवंशाची निर्दयी वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। नागपूरहून अकोल्याकडे कत्तलीसाठी नेत असलेल्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअपमधून तब्बल 13 गोवंश जनावरं पोलिसांनी सुखरूप वाचवली। फरार चालक आणि तस्करी टोळक्याचा शोध सुरू आहे। भिवंडी तालुक्यातील नुनादुर्खी टेंभवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील खदानीच्या स्फोटांमुळे एका घराच्या बाहेरील ओट्यावरील छताचं सिलिंग कोसळलं। सुदैवानं रात्रीची वेळ असल्यानं कोणती जीवितहानी झाली नाही। खदानी विरोधात तक्रार केल्यास संबंधित खदान माफियांकडून जीवे ठार मारण्याची धमकी दिली जाते। मात्र आता याबाबत खदान माफियांवर कारवाईसाठी तहसीलदार कार्यालयात लेखी तक्रार अर्ज दाखल करणार असल्याचं नुकसानग्रस्तांनी सांगितलंय। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळ गावात 30 वर्षांच्या महिलेनं आपल्या 2 चिमुकल्या मुलांचं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे। दारूच्या नशेत पतीकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून तिनं हे पाऊल उचललं। या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते। संतापाचंही वातावरण आहे। पोलिसांनी पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे। राजू जाधव असं अटक करण्यात आलेल्या पतीचं नाव आहे। यवतमाळमध्ये भरधाव वेगात असलेल्या ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परनं 2 दुचाकीस्वारांना चिरडलं। या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। ही घटना महागाव तालुक्याच्या हिवरा संगम परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर घडली। नाशिकमध्ये कामगार नगर परिसरात 6 महिलांच्या टोळीनं भीक मागण्याच्या उद्देशानं फिरत असताना एका घरातून 8,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। काही संशयित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। वर्ध्यात वर्षभरापूर्वी चोरून नेलेल्या दुचाकीचा शोध लावून पोलिसांनी चोरट्याला अटकही केली आहे। वणीत तपासणी केली असता एक अल्पवयीन मुलगा चोरीची दुचाकी फिरवत असल्याचं समजलं। पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारपूस केली तेव्हा त्यानंच चोरीची कबुली दिली। त्याच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर जमावानं हल्ला केला। निगदी फाटा परिसरात आरोपींनी पथकावर दगडफेक करत जप्त केलेली दारू आणि वाहन बळजबरीनं पळवून नेली आहे। याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भंडाऱ्याच्या वरठी पोलीस ठाण्यात पंच म्हणून बोलवत चक्क माजी पोलीस पाटलालाच आरोपी करण्यात आले। त्यामुळे ठाणेदार निलेश गिरी यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस पाटलानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। पाहुणी गावातील मारहाण प्रकरणात माजी पोलीस पाटील प्रतिम चव्हाण यांची पंच म्हणून त्यांची साक्ष घेतली। मात्र चार्जशीट तयार करताना त्यांना चक्क आरोपी म्हणून दाखवण्यात आलं। पालघर जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि निर्मिती विरोधात पालघर पोलिसांनी अवघ्या 24 तासात व्यापक आणि धडाकेबाज कारवाई करत विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले। डहाणू, जव्हार, वाणगाव, सातपाटी, बोईसर, सफाळा, घोलवड, तलासरी आणि तारापुरात झालेल्या कारवाईत सुमारे 16,000 रुपयांची अवैध दारू आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले तर एकूण 14 जणांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। अकोल्यात हत्यारबाज आणि निगराणी बदमाशांवर कडक कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली अकोला पोलिसांनी गुन्हेगारी विरोधात कडक पावलं उचलली आहेत। 3 घातक शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरात अंमली पदार्थ तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। तलवारीच्या म्यानात एमडी ड्रग्ज लपून ठेवल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या कारवाईतून समोर आला। शेख कलीम शेख सरदार यानं घराच्या पत्र्यावर ठेवलेल्या तलवारीच्या म्यानात ड्रग्ज लपवलं होतं। या म्यानाची झडती घेतली असता त्यात तब्बल 33 पुड्या आढळून आल्या। या पुड्यांमध्ये एकूण 20.69 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ सापडले। अकोल्याच्या बोरगाव मंजू इथल्या राष्ट्रीय महामार्गावर गोवंशाची निर्दयी वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। नागपूरहून अकोल्याकडे कत्तलीसाठी नेत असलेल्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअपमधून तब्बल 13 गोवंश जनावरं पोलिसांनी सुखरूप वाचवली। फरार चालक आणि तस्करी टोळक्याचा शोध सुरू आहे। लातूर शहरातील आंबेडकर चौकात भर रस्त्यावर तरुणाला
तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली आहे। प्रज्वल मस्के नावाच्या तरुणावर भर रस्त्यात चाकू हल्ला करण्यात आला। त्याचवेळी आमदार अमित देशमुख यांच्या गाड्यांचा ताफा पाहून हल्लेखोर पसार झाले। अमित देशमुखांनी तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली। जखमी तरुणाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलं, मात्र उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झालाय। नाशिकच्या पंचवटी परिसरात अल्पवयीन मुलीशी संबंधित लैंगिक अत्याचार आणि बालविवाहाचा गुन्हा दाखल करण्यात आला। पीडित मुलगी अल्पवयीन आहे, तिचा विवाह करण्यात आल्याचं समोर आलंय। विवाहानंतर शारीरिक संबंधातून ती गर्भवती राहिली। संबंधित मुलीनं सिव्हिल हॉस्पिटल नाशिक इथं बाळाला जन्म दिल्यानंतर तिचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्यातून हा सगळा प्रकार उघड झाला। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकमध्ये पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेण्यात आलं। पाथर्डी फाटा परिसरातील वासनगर गार्डन गेटजवळ घडलेली ही घटना सीसीटीव्हीतही चित्रित झाली आहे। त्यानंतर आता परिसरात घबराट पसरली आहे। चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत। अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर इथं अपात्र लाभार्थ्यांना हाताशी धरून घरकुल योजनेतील भ्रष्टाचार उघड करण्यात आला। ग्रामस्थांच्या उपोषणानंतर आणि पाठपुराव्यामुळे तत्कालीन 3 कंत्राटी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। तक्रारीनंतर पोलिसांकडून चौकशीला वेग देण्यात आलाय। धुळ्यामध्ये शिरपूर तालुक्यातील गडदेव शिवारातील अंबाडूक पाडा इथं कुडाच्या झोपडीत बेकायदेशीरपणे बनावट देशी दारू तयार केली जात होती। या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं छापा टाकून कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 5,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यातील संशयित आरोपी पसार झालाय, त्याच्या विरोधात दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगलीतील गणपती मंदिर ते टिळक चौक परिसरात हिट अँड रनचा थरार घडला। मद्यधुंद इनोव्हा चालकानं 14 ते 15 जणांना उडवलं। कार चालवत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय, तर जखमींमध्ये 4 वाहतूक पोलिसांचाही समावेश आहे। उत्पादन शुल्क विभाग नांदेडनं सुमारे 75 लाख रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे। मोठ्या कंटेनरमध्ये अवैध दारू जात असल्याची गोपनीय माहिती विभागाला मिळाली। त्या अनुषंगानं त्यांनी हदगाव इथं ट्रक कंटेनरची तपासणी केली। या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून मोठी टोळी उघडकीस येण्याची शक्यता आहे। मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी मोरजकर वाडी इथं सावंतवाडीच्या दिशेनं भरधाव वेगात जाणाऱ्या कारची जोराची धडक बसून एका पादचारी महिलेचा मृत्यू झालाय। श्रीमती धुरी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे चालत घरकामासाठी जात होत्या। महामार्गावर पिंगुळी मोरजकर वाडी इथं मुंबईहून दोडामार्ग सावंतवाडीच्या दिशेनं भरधाव वेगात जाणाऱ्या मारुती सुझुकीनं त्यांना धडक दिली। कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बीडच्या माजल गावातील आठवडी बाजारात उसानं भरलेला भरधाव ट्रॅक्टर घुसल्यानं एकच गोंधळ उडाला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। राष्ट्रीय महामार्गावर बाजार बसवण्यास परवानगी नसतानाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच हा धोका निर्माण झाल्याचा आरोप होतोय। पुण्यातील चितळे बंधू मिठाईच्या दुकानात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती। या चोरीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। या प्रकरणी चोर घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार असल्याचं तपासातून निष्पन्न झालंय। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतलं असून आरोपींकडून चोरीला गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आलाय।